गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मागच्या लेक्चरमध्ये आपण रेट अनालिसिस ऑफ ब्रिक वर्क बघितलेलं होतं. त्यामध्ये आपण क्वांटिटी ऑफ ब्रिक वर्क फाइंड आउट केली होती, नंतर क्वांटिटी ऑफ सिमेंट, नंतर क्वांटिटी ऑफ सँड, अँड त्याच्यावरून आपण काय फाइंड आउट केलं होतं, जी काही कॉस्ट ऑफ मटेरियल आहे ती कॉस्ट ऑफ मटेरियल फाइंड आउट केली होती. त्यानंतर आपण जी काही लेबर आहे, नंबर ऑफ लेबर रिक्वायर्ड फॉर ब्रिक वर्क, त्यावरून आपण कॉस्ट ऑफ लेबर जी आहे ती फाइंड आउट केली होती. नंतर टोटल कॉस्ट जी आहे, कॉस्ट ऑफ मटेरियल प्लस कॉस्ट ऑफ लेबर, त्याच्यामध्ये ॲड करून वॉटर चार्जेस अँड कॉन्टेंजन्सीज, वॉटर चार्जेस आणि कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट ॲड करून आपण ग्रँड टोटल फाइंड केली होती. आणि त्यावरून आपण जो काही रेट आहे ब्रिक वर्कचा पर मीटर क्यूबसाठी तो फाइंड आउट केला होता. आता आज आपण जे काही RCC वर्क आहे, म्हणजे रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट वर्क आहे, त्याचे आपल्याला रेट ॲनालिसिस बनवायचं आहे. आता रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट वर्क म्हणजे काय असणार, त्याच्यामध्ये कॉन्क्रीट वर्क हे दोन टाईपचे असतात, एक PCC वर्क आणि दुसरं असणार आहे रेनफोर्स RCC वर्क. आता PCC वर्क म्हणजे काय असणार, त्याच्यामध्ये प्लेन सिमेंट कॉन्क्रीट असणार, त्याच्यामध्ये जे काही रेनफोर्समेंटचा जो काही पार्ट असणार आहे तो नसणार आहे. बट इन केस ऑफ RCC वर्क, त्याच्यामध्ये जो काही स्टीलचा जो काही वर्क असणार आहे ते स्टीलचं वर्क इन्क्लुडिंग असणार आहे. आता RCC वर्क दिलेलं आहे, त्याचं प्रपोर्शन दिलेलं आहे आपल्याला 1:2:4. म्हणजे हे जे काही प्रपोर्शन आहे ते कॉन्क्रीटचं प्रपोर्शन आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, जो काही रिस्पेक्टिव्ह मेंबर असणार आहे त्याच्यामध्ये RCC वर्क म्हणजे रेनफोर्स यूज करणार आहे, जे स्टील यूज करणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला कोणतीही जी काही क्वांटिटी आहे ती क्वांटिटी दिलेली नाही. त्यावरून आपण जी काही क्वांटिटी आहे ती क्वांटिटी आपण अझ्युम करणार आहे. मग सपोज आपण काय केलं, अझ्युम क्वांटिटी ऑफ RCC वर्क इज इक्वल टू 10 मीटर क्यूब. आपल्याला क्वांटिटी किती दिलेली आहे, 10 मीटर क्यूब दिलेली. आता इथे दिलेली नाही, आपण अजून केलेली आहे 10 मीटर क्यूब कॉन्क्रीट. मग त्याच्यामध्ये 10 मीटर क्यूबमध्ये आपल्या RCC वर्क येणार आहे आणि कॉन्क्रीट वर्क येणार आहे. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला ड्राय व्हॉल्यूम ऑफ मॉर्टर फाइंड करून, आता हे जे काही 10 मीटर क्यूब दिलेले आहे ते 10 मीटर क्यूब दिलेले डायरेक्ट व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट दिलेले आहे. व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीटवरून आपल्याला व्हॉल्यूम ऑफ स्टील जे आहे ते स्टील फाइंड करावं लागतं, आणि त्या व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीटवरून आपल्याला ड्राय व्हॉल्यूम फाइंड करून जे काही मटेरियलची क्वांटिटी आहे ती मटेरियलची क्वांटिटी फाइंड आउट करून आणि कॉस्ट ऑफ मटेरियल आपण फाइंड आउट करतो. आता या ठिकाणी बघा, इन केस ऑफ कॉन्क्रीट आपण फ्रॉम वेट व्हॉल्यूम ड्राय व्हॉल्यूम कसं फाइंड करतो, आपण त्याच्यामध्ये ॲड करतो 52%. आता हे 52% जे आहे ते ड्राय व्हॉल्यूम फाइंड करताना ड्राय व्हॉल्यूम इज 52% ऑर मोर ऑफ वेट व्हॉल्यूम. म्हणजे जे काही ड्राय व्हॉल्यूम असतं कॉन्क्रीटचं ते ड्राय व्हॉल्यूम काय असतं, वेट व्हॉल्यूमच्या 52%. आता 52% म्हणजे कसं असणार आहे बघा, आपण मॉर्टरसाठी सपोज मॉर्टरचं जे काही प्रपोर्शन आहे ते मॉर्टरचं प्रपोर्शन 1:6 असेल, मॉर्टरचं प्रपोर्शन 1:6 असेल, तर ड्राय व्हॉल्यूमसाठी आपण किती घेतो, 25%. मग या ठिकाणी आपला एक मटेरियल वाढलेलं आहे कॉन्क्रीटमध्ये, म्हणजे समजा झाले 1:2:4. तर म्हणजे काही ड्राय व्हॉल्यूम आहे ते ड्राय व्हॉल्यूम आपण घेणार 25%च्या 50%, आणि जे काही 2% आहे आपण 52% घेतो. तर उरलेले जे काही 2% आहे त्या 2% रिक्वायर्ड फॉर लिकेज. म्हणजे आपण ज्यावेळेस कॉन्क्रीटिंग करणारे, पोरिंग करणारे कॉन्क्रीटचे त्या रिस्पेक्टिव्ह मेंबरमध्ये, म्हणजे काही फर्मवर्क आहे त्या मेंबरचं, त्या फर्मवर्कच्या गॅपमधून काही कॉन्क्रीट काय येणार आहे, वेस्टेज जाणार आहे. म्हणजे काही 2% आहे ते 2% काय असणार आहे, वेस्टेज असणार आहे. त्यावरून मग आपण ड्राय व्हॉल्यूम जे आहे ते ड्राय व्हॉल्यूम आपण कसं फाइंड करणार आहे, देअरफॉर ड्राय व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट इज इक्वल टू 52% ऑफ वेट व्हॉल्यूम, 52% और मोर दॅन 52%. मग आपण जर केलं तर मग 52 डिवाइड बाय 100 इंटू 10
ते किती आहे तुमचं 5 प्लस 10 म्हणजे किती आहे तुमचं 52% और मोर. त्यामध्ये आहे तुमचं 5 सॉल्व केला आपण 52 डिवाइड बाय 100 इंटू 10. हेलो 5.2 इंक्रीज व्हायचं आधीचं 10 म्हणजे किती आहे तुमचं 15.2 मीटर क्यूब. म्हणजे टोटल जे काही ड्राय व्हॉल्यूम आहे कॉन्क्रीटचं, ड्राय व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट किती आहे तुमचं 15.2 मीटर क्यूब. आता ह्या ड्राय व्हॉल्यूमवर आपल्याला काय करायचं आहे, मटेरियलची क्वांटिटी फाइंड आउट करायची. मग आपल्याला प्रपोर्शन दिलेले कॉन्क्रीटचा प्रपोर्शन दिलेले प्रपोर्शन ऑफ कॉन्क्रीट काय दिलेले 1:2:4. 1:2:4 याचा अर्थ काय 1 पार्ट फॉर सिमेंट, 2 पार्ट फॉर सँड आणि 4 पार्ट फॉर ॲग्रिगेट. मग याच्यावरून आपण व्हॉल्यूम ऑफ सिमेंट, व्हॉल्यूम ऑफ सँड आणि व्हॉल्यूम ऑफ ॲग्रिगेट आपण काय करणार आहे फाइंड आउट करणार आहे. मग फर्स्ट आपण व्हॉल्यूम ऑफ सिमेंट फाइंड करू. व्हॉल्यूम ऑफ सिमेंट is equal to dry volume divided by sum of proportion into content of cement. अशा पद्धतीने आपण फाइंड करणार. 15.2 divided by sum of proportion 1 + 2 + 4 into content of cement किती आहे 1. मग किती आहे ते जर सॉल्व केला आपण 15.2 divided by 1 + 2 + 4 into 1 हे जर सॉल्व केलं तर 2.174 मीटर क्यूब काय आलं सिमेंट आलं. आता सिमेंट आपण ज्यावेळेस परचेस करता नंबर ऑफ बॅगमध्ये तेव्हा आपण नंबर बॅग फाइंड करतो. नंबर ऑफ बॅग सिमेंट रिक्वायर्ड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिमेंट किती आहे 2.1714 डिवाइड बाय 0.035 डिवाइड बाय 0.035 किती आल्या नंबर ऑफ बॅग 62.04 नियर अप्रॉक्सिमेटली घेतला आपण 63 नंबर. याच्या 0.035 लक्षात नसेल तर तुम्ही ह्या 2.174ला 30 ने मल्टिप्लाय केलं तर काय आहे ना तुमचे डायरेक्ट नंबर ऑफ बॅग येणार आहे. हे 30 म्हणजे काय तुमचं हे 0.035 आहे त्याचा आपण रेसिप्रोकल घेतला तर किती येणार आहे 30 पॉईंट समथिंग येणार आहे. म्हणजे आपण 30 घेतला तर काय येणार आहे 62.04. मग आपण घेतल्या नंबर ऑफ बॅग किती घेतल्या 63 घेतल्या. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे नेक्स्ट व्हॉल्यूम ऑफ सिमेंट झालं. व्हॉल्यूम ऑफ सँड नेक्स्ट घेणार आपण व्हॉल्यूम ऑफ सँड इज इक्वल टू ड्राय व्हॉल्यूम ऑफ मॉर्टर 15.2 डिवाइड बाय सम ऑफ प्रपोर्शन 1 + 2 + 4 इंटू कंटेंट ऑफ सँड किती आहे 2 आहे. देअरफॉर 15.2 डिवाइड बाय 7 इंटू 2
किती आलं ते 4.34 4.34 मीटर क्यूब हे झालं सँड. नंतर व्हॉल्यूम ऑफ ॲग्रिगेट, आता याचा डबल म्हणजेच 1:4 आहे, म्हणजे 2 पार्टचा डबल म्हणजे 15.2 डिवाइड बाय 1 + 2 + 4 × 4. मग किती आहे ते तुमचं 15.2 डिवाइड बाय 7 × 4 किती आला ते 8.68 मीटर क्यूब. आता RCC वर्कमध्ये काय असणार आहे, अजून मटेरियल काय असणार आहे तुमचा, नेक्स्ट वन स्टील असणार आहे. स्टील, आता इथं स्टीलचं आपल्याला कंटेंट दिलेलं नाही. आता स्टील किती असतं कॉन्क्रीटमध्ये हे कशावर डिपेंड असतं, त्या रिस्पेक्टिव्ह मेंबरमध्ये, म्हणजे तुमचा बीम आहे का कॉलम आहे, फुटिंग आहे. तर आपण समजा आपण अजून केलं 1% ऑफ स्टील रिइन्फोर्समेंट, म्हणजे जे काही टोटल व्हॉल्यूम आहे RCCचं वेट व्हॉल्यूम त्याच्या 1% स्टील असतं. मग आपण घेतलं ॲझ्युमिंग 1% ऑफ स्टील रिइन्फोर्समेंट, 1% स्टील रिइन्फोर्समेंट. मग व्हॉल्यूम ऑफ स्टील किती येणार आहे, व्हॉल्यूम ऑफ स्टील इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 100 × 10. मग किती येणार आहे 1 डिवाइड बाय 100 × 10 म्हणजे 0.1 मीटर क्यूब. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ स्टील, 0.1 मीटर क्यूब. आता जे काही स्टील आहे ती स्टील आपण एक तर क्विंटलमध्ये खरेदी करतो किंवा परचेस करतो. मग त्यावरून आपण हे मीटर क्यूबचं काय करणार, आपण त्याचं वेट फाइंड करणार. मग आपल्याला माहिती आहे डेन्सिटी ऑफ स्टील किती आहे, दॅट इज द युनिट वेट. डेन्सिटी ऑफ स्टील इज इक्वल टू 7850 kg per मीटर क्यूब. 7850 kg per मीटर क्यूब. याच्यावरून आपण वेट ऑफ स्टील फाइंड करू. देअरफॉर weight of steel is equal to 0.1 into 7850 kg per मीटर क्यूब. किती येणार आहे 0.1 into 7850 हे आलं 785 kg. आता स्टीलची क्वांटिटी आली. आता याच्यानंतर आपल्याला लागणार आहे आपल्याला बाइंडिंग वायर. आता बाइंडिंग वायर किती असते बघा. बाइंडिंग वायर जनरली 10 kg साठी किती लागते तुम्हाला 1 kg. हे प्रपोर्शन आहे बाइंडिंग वायरचं, म्हणजे 10% बाइंडिंग वायर लागते. म्हणजे आपलं जे काही स्टीलचं वेट आहे ते आहे 785 kg. त्याच्यामुळे आपल्याला बाइंडिंग वायर किती लागणार आहे, बाइंडिंग वायर नेक्स्ट वन बाइंडिंग वायर किती असणार तुमची, बाइंडिंग वायर रिक्वायर्ड एक assumption आहे 1 kg required for 10 kg स्टील. 10 kg स्टील असेल तुमचं बाइंडिंग वायर किती लागते 1. देअरफॉर आपलं स्टील किती 785 kg. मग आपल्याला बाइंडिंग वायर किती लागणार आहे 7.85 kg. बाइंडिंग वायर रिक्वायर्ड 7.85 kg. 7.85 kg
ही झाली तुमची क्वांटिटी, कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ मटेरियल. समजले क्वांटिटी ऑफ मटेरियल कसं फाइंड आउट करायचं आहे. त्यामध्ये फक्त तुम्हाला जे काही स्टील आहे ते स्टील तुम्हाला जर सपोज द्यायला असेल 1%, 2% रिस्पेक्टिव्ह मेंबर. मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, इथून मागच्या लेक्चरमध्ये, का जे काही स्टीलचं पर्सेंटेज आहे ते स्टीलचं पर्सेंटेज कसं घ्यायचं. आपण बीमला किती घेतो, कॉलमला किती घेतो, नंतर फुटिंग आहे, नंतर स्लॅब आहे, त्याच्यावरून आपण स्टीलचं पर्सेंटेज काढू शकतो. जर आता आपल्याला इथं स्टीलचं डिटेलिंग दिलेलं असतं तर आपण त्याच्यावरून स्टीलचं वेट फाइंड आउट केलं असतं. पण इथं कोणतेही स्टीलचं डिटेलिंग दिलेलं नाही, त्यामुळे आपण काय केलेलं आहे, डायरेक्ट स्टीलचं जे काही पर्सेंटेज आहे ते स्टीलचं पर्सेंटेज काय केलं आपण अझ्युम केलेलं आहे. आणि मग त्याच्यावरून तुम्ही काय केलेलं आहे, तुमची जी काही स्टीलची क्वांटिटी आहे ती स्टीलची क्वांटिटी काय केलेली आहे, वर्कआउट केलेली. आता आपल्याला काय बनायचं आहे, रेट ॲनालिसिस बनवायचं. मग आता कॉस्ट ऑफ मटेरियल आपण फाइंड आउट करणार. कॉस्ट ऑफ मटेरियल फर्स्ट, कॉस्ट ऑफ मटेरियल रिक्वायर्ड फॉर RCC वर्क. मग आपला जो काही फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट असणार आहे सेम, सिरियल नंबर, नंतर पर्टिक्युलर झाल्यानंतर तुमचं असणारे क्वांटिटी, नंतर रेट, नेक्स्ट वन पर, लास्टला असणार तुमची अमाऊंट. आता नंबर 1 आहे बघा, सिमेंट. सिमेंटचे किती बॅग आले आपल्याला, 63 बॅग आलेले, 63 बॅग. रेट काय असतो, पर बॅग असतो. 350 द्यायला आहे, रेट द्यायला आहे सपोज 350 आणि इथं पर बॅग. मग किती आहे तुमची कॉस्ट, 350 इंटू 63, 350 इंटू 63 किती आलं, 22,050 रुपीज. नंतर नेक्स्ट सँड. सँड किती मीटर क्यूब आलेली आहे आपली, 4.34 मीटर क्यूब आलेली. रेट द्यायला त्यांनी 800 पर मीटर क्यूब. मग आता 800 इंटू 4.34, 3472 म्हणजे 3,472 काय आली तुमची सँडची कॉस्ट आली. ॲग्रिगेट किती आलेली, 8.68 मीटर क्यूब. ॲग्रिगेटचा रेट द्यायला 700 पर मीटर क्यूब. मग किती, सपोज 8.68 इंटू 700, 6,076 रुपीज. नंतर आता स्टीलची किती क्वांटिटी तुमची, 785 kg, 785 kg. आपल्या स्टीलचा रेट माहिती आहे 45 रुपये किलो. मग किती आहे तुमचं, 785 इंटू 45, 35,325, 35,325 रुपीज. बाइंडिंग वायर. आता बाइंडिंग वायरचा रेट नियर अबाउट काय असतो, स्टीलच्या रेट एवढाच असतो. मग कधी कधी स्टीलच्या पेक्षा पण कधी कधी जास्त असतो. मग काय असणार तुमचा 7.85 kg, सपोज आपण घेतला 40 रुपीज पर kg. आता हे रेट खूप जुने आहे. जर आपण आता फिजिबल जर रेट घेतले आताचे तर आपली कॉस्ट आहे ती कॉस्ट खूप जास्त आहे. मग काय 7.85 इंटू 40 किती आहे तुमचं, 314 रुपीज. आता याचे टोटल कॉस्ट ऑफ मटेरियल फाइंड करावं लागेल. टोटल कॉस्ट ऑफ मटेरियल काय नाही, मग तुमचे 314 प्लस 35,325
325 प्लस 6076 प्लस 3472 प्लस 22050 we get 67,237 रुपीज. आता हे मटेरियल झाले. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? लेबर नंबर कॉस्ट ऑफ लेबर रिक्वायर्ड. आता तुम्हाला जे काही लेबर लागणार आहे ते कोणकोणते लागणार आहे? हेड मेसन लागणार आहे, मेसन लागणार आहे, नंतर फॉर कुली वर्क मजदूर लागणार आहे. नंतर आता इथं ॲड झालेलं आहे तुमचं स्टील आणि बाइंडिंग वायरचं वर्क, म्हणजे बार बेंडर लागणार तुम्हाला स्टील वर्कसाठी. आणि जे काही भिस्ती आहे तो भिस्ती लागणार आहे तुम्हाला. आता मागच्या लेक्चरमध्ये आपण जे काही लेबरचं टास्क वर्क आहे ते टास्क वर्क बघितलेलं होतं, म्हणजे टास्क वर्क ऑफ लेबर. मग त्यामध्ये बघा तुमचा जो काही आपलं RCC वर्क आहे त्या RCC वर्कसाठी 10 मीटर क्यूब जर RCC वर्क असेल, 10 मीटर क्यूब जर RCC वर्क असेल आपलं, तर आपल्याला जे काही भिस्ती लागतात ते भिस्ती 2 नंबर्स, नंतर मेल मजदूर 10 नंबर आणि फिमेल मजदूर काय आहे तुमचे 12 नंबर. त्याच्यामध्ये आपण व्हॅरी करू शकतो मेल आणि फिमेल मजदूरमध्ये. आणि मेसन जो आहे तो मेसन किती लागतं आपल्याला? 10 मीटर क्यूबसाठी 1 मेसन लागतं. म्हणजे जे काही मेसनची जी काही टास्क वर्क आहे ते टास्क वर्क किती तुमच्या मेसनचं? 1 मीटर क्यूब पर डे. तर आता आपल्याला जो काही बार वेंडर आहे तो बार वेंडर, त्या बार वेंडरसाठी आपल्याला किती लेबर लागणार आहे? म्हणजे जो काही ब्लॅक स्मिथ असतो दॅट लेबर इज रिक्वायर्ड फॉर बार बेंडिंग वर्क. मग आता तसं जे काही रेन्फोर्समेंट बार बेंडिंग वर्क आहे फिटर, तो 1 डे मध्ये 1 क्विंटलचं जे काही बार बेंडिंग वर्क आहे तो काय करू शकतो? कम्प्लीट करू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपण बार बेंडर जो आहे तो बार बेंडर किती घ्यायचा आहे? 15 नंबर घ्यायचा आहे. मग आता नंतर दुसरी कॉस्ट लागणार तुम्हाला सेंटरिंग अँड शटरिंगची. म्हणजे आता सेंटरिंग अँड शटरिंग कशा लागणार आहे तुम्हाला? ज्या ठिकाणी तुम्ही कॉन्क्रीट वर्क करणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. मग सेंटरिंग अँड शटरिंगमध्ये तुम्हाला कोणकोणते लेबर आहे? कार्पेंटर लागणार आहे, मजदूर लागणार आहे. तर ही जी काही लेबर कॉस्ट आहे ही लेबर कॉस्ट आपल्याला याच्यामध्ये ॲड करावं लागेल. मग त्याच्या कॉस्ट ऑफ लेबर इज इक्वल टू कॉस्ट ऑफ लेबर फाइंड आउट करणार आपण. आता कॉस्ट ऑफ लेबर सेम